मित्रहो, सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. आज पुन्हा आपल्यासमोर फेसबुकचे बहुजन संघटक या आपल्या आवडत्या चॅनलवर मी आपणाशी बोलत आहे. आज अतिशय महत्त्वाची अशी एक गोष्ट आहे, ती म्हणजे 12 फेब्रुवारीला आज क्रांतिकारी संत रविदास यांचा जन्मदिवस आहे. जे भारतामध्ये मानवी विचार देणारे महापुरुष झाले, ज्या महापुरुषांनी परंपरागत चालत आलेल्या अमानवी विचारांना काढून फेकून टाकण्यासाठी आपलं आयुष्य पूर्णपणे खर्च घातलं, अशा महापुरुषांमध्ये अतिशय महत्त्वाचे असे 2 संत आहेत. त्याच्यामधला पहिला संत आहे संत कबीर, आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा संत आहे संत रविदास. शीख धर्मामध्ये गुरु ग्रंथ साहिब नावाचा एक ग्रंथ आहे, जो शीखांना अतिशय पवित्र म्हणून तो मानला जातो, आणि आजही पंजाबमधल्या अमृतसर या पवित्र स्थळी या ग्रंथाचं सतत नियमित पठण आणि पारायण होते. त्या शीखांच्या धर्मग्रंथामध्ये संत नामदेवांचे अभंग आहेत, आणि त्याचबरोबर संत रविदास महाराजांचे सुद्धा 44 अभंग आहेत. आणि सारे शीख समाजाचे लोक अतिशय श्रद्धाभावनेने हे अभंग गातात आणि त्याच्यानुसार आपलं आयुष्य वेचण्याचा प्रयत्न करतात, वागण्याचा तसा प्रयत्न करतात. म्हणून हा क्रांतिकारी संत आहे. पण हे संत क्रांतिकारी होते, पण आपल्याकडे एक दुसरी अतिशय चिवट व्यवस्था आहे, जिने आता पूर्ण देशामध्ये थैमान घातलेला आहे, आणि ती व्यवस्था आहे ब्राह्मणी व्यवस्था. या माघ पौर्णिमेचं महत्त्व संत रविदासाच्या जयंतीमुळे मोठं झालं नाही. त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळी या देशामध्ये सारी ब्राह्मणी व्यवस्था संपवून भगवान बुद्धांनी एक मानवतेचा नवा संदेश दिला, त्यावेळी खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये कालगणना सुरू झाली. कारण भगवान बुद्धांनी आपल्या आयुष्यामध्ये जी कार्य केली ती सगळ्यात प्रथम ज्या दिवशी चंद्र पूर्ण असतो, म्हणजे पौर्णिमा असते, त्या दिवशी त्यांनी अतिशय मंगल स्वरूपाचं कार्य केलेलं आहे. आणि निसर्गाने सुद्धा, नियतीने सुद्धा त्यांना तसंच करायला अतिशय पद्धतशीरपणे संधी दिलेली आहे. नियतीचा अतिशय गांभीर्यपूर्ण अभ्यास करून, नियतीशी योग्य रीतीने करार करून तो माणूस समाजाला आपला जीवन जगण्याचा धम्मपद देतो, महामार्ग देतो. तो तथागत गौतम बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच जन्माला येतात. त्यांना पौर्णिमेच्या दिवशीच, वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच बुद्धत्व प्राप्ती होते, आणि त्यांचं महापरिनिर्वाण सुद्धा वैशाख पौर्णिमेच्याच दिवशी होतं. पौर्णिमेचं इतकं महत्त्व आहे. एवढंच नव्हे तर ज्या पौर्णिमा येतात त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची पौर्णिमा आहे. सगळ्याच पौर्णिमा बौद्ध धर्मामध्ये अतिशय चांगल्या रीतीने त्याचं उपोषित व्रत केलं जातं. हे काय असतं की या पौर्णिमेच्या दिवशी मी एखादा विषय, एखादा विचार, एखादी बाजू माझ्या आयुष्यात जी तथागतांनी सांगितलेली आहे तिचं मी पूर्णपणे कसं पालन करील याची प्रतिज्ञा घेणे, याच्या संदर्भातलं आचरण करण्याचा प्रघात पाडणे, यासाठी या पौर्णिमेला जवळ करतात. याच पौर्णिमेमध्ये अतिशय सुंदर एक पौर्णिमा आहे, ती आहे माघ पौर्णिमा. तथागतांनी वैशाली नगरामध्ये 45 वर्ष वर्षावास केल्या. वर्षावासाच्या 45व्या वर्षी तथागतांनी आपल्या बुद्ध अनुयायांना सांगितलं की आजच्या दिवशी सांगितलं, माघ पौर्णिमेच्या दिवशी, की मी आता महापरिनिर्वाणास जात आहे. या अर्थाने माघ पौर्णिमा हा बौद्ध धम्मातला भगवान बुद्धाचा स्मरण दिन म्हणून पाळला जातो. याच दिवशी तथागतांनी महामोग्गलान आणि त्याचा एक शिष्य यांना सेनापती केलेला आहे. हाही विचार आपण केला पाहिजे. आणि या अर्थाने पुनवेचा सण, पुनवेचा उत्सव
चंद्राच्या पूर्णपणे प्रकाशामध्ये आपलंही आयुष्य प्रकाशाने उजळून जावं, या दृष्टीने भगवान बुद्धांनी पौर्णिमा सुरू केल्या. त्यावेळी आपल्याकडे आज जे आपल्याकडे कॅलेंडर आहे हे सुद्धा नव्हतं. आपलं कॅलेंडर, जगातलं कॅलेंडर, आता जे इंग्रजी कॅलेंडर आहे ज्याचं आज 2025 वर्ष आहे आपण असं म्हणतो, हे कॅलेंडर ख्रिश्चन धर्माने सुरू केलं. येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये या कॅलेंडरचा उदय झाला आणि म्हणून या कॅलेंडरची कालगणना 12 महिन्यात होते. 365 दिवस असतात आणि हे कॅलेंडर सुरू झालं आहे. या कॅलेंडरानंतर मग पुन्हा नवे नवे कॅलेंडर सुरू झाले. याचबरोबर 76 वर्षांनी मग कुराणचं कॅलेंडर म्हणजे मुसलमानांचं कॅलेंडर सुरू झालं, इस्लाम धर्मांचं कॅलेंडर सुरू झालं. त्याच्यानंतर मग हिंदूंचं कॅलेंडर सुरू झालं. म्हणजे आपल्या ख्रिश्चन धर्माच्या अनुसार 76 वर्षानंतर इस्लाम धर्म आणि त्याच्या 46 वर्षानंतर हिंदू धर्माचं कॅलेंडर हिंदू पंचांग म्हणून येतं. आणि त्याच्याही नंतर आपल्या लक्षात सुद्धा आलं नाही, या कॅलेंडरांची कालगणना करता करता सगळ्यात महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा जो आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला माहीत आपण केला नाही, शिवाजी महाराजांनी स्वतःचा शक सुरू केला आणि शिवराज्य शक म्हणून तो आणला आणि तेव्हापासून नव्या कॅलेंडर सुरू झालं. पण आज जगभरामध्ये फक्त इंग्रजी कॅलेंडरची सगळीकडे वातावरण आहे. पण हे इंग्रजी कॅलेंडर पौर्णिमा अमावस्याला महत्त्व देत नाही. ते सरळ सरळ त्यांचे जे सणवार आहेत त्यांनाच ते महत्त्व देतं. परंतु बौद्धाच्या कॅलेंडरमध्ये, बौद्धाच्या काळामध्ये पौर्णिमा आणि अमावस्येला फार महत्त्वाचं स्थान आहे आणि त्याच्या आधारावर त्यांनी कालगणना केलेली आहे. याच कालगणनेमध्ये माघ पौर्णिमा हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. या दिवशी उपोषण करायचे असते, प्रतिज्ञा करायची असते आणि माझ्यामधले जे वाईट विकार असतील ते मी आज सोडून देणार आहे आणि अष्टशिलाचं ग्रहण करणार आहे, पंचशील पाळन करणार आहे. मी माझं शरीर, माझं तन, मन सगळंच्या सगळं निर्मळ करणार आहे. ही प्रतिज्ञा घेण्याचा दिवस म्हणजे माघ पौर्णिमेचा दिवस आहे. आणि अशा या दिवशी, ज्या दिवसाला जगाने डोक्यावर घेतलं, त्या दिवसाचं अतिशय पद्धतशीरपणे त्यात घुसून महत्त्व कमी करण्याचं काम हिंदू धर्म संस्कृती नावाच्या संस्कृतीने केलेलं आहे. त्यांनी काय केलं, माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेमध्ये स्नान केलं की माणूस पवित्र होतो, हा मुद्दा मांडला आणि त्याला कुंभमेळा म्हटले. आता बघा, कुंभमेळा म्हणजे नेमकं काय? कुंभ या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा आपण? कुंभ म्हणजे मातीचं भांड, ज्याला आपण घागर म्हणतो किंवा मातीचा लोटा म्हणतो, मातीचं मडकं म्हणतो, त्याला कुंभ. आणि ह्या कुंभामध्ये स्नान करायचं. आणि मग गंगेला कसं कुंभात हे करणार, म्हणून गंगा नदीत. आणि काय गंमत आहे, गंगा नदी म्हणजे काय नेमकं, तर जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती, जेव्हा की सरस्वती नदी अजूनही गायब आहे, लुप्त आहे, पण गंगा, यमुना, सरस्वती जिथे एकत्र मिळतात, त्या अलाहाबादला, ज्याला आता प्रयागराज म्हटलं आहे, तिथे त्या संगमावर यांचा कुंभमेळा सुरू होतो. आणि कुंभमेळ्यामध्ये आयुष्यभर पाप करा आणि गंगेत डुबकी मारा की तुमचे सगळे पाप धुवून जातील, ही संकल्पना मांडली. ही कशाच्या आधारावर आली? ही संकल्पना मोडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आज ज्याची जयंती आहे त्या संत रविदासाने केलेलं आहे. रविदासाचं जीवन पहा. गंमत अशी आहे की रविदास अतिशय सुंदर अभंग लिहितो. त्याचे हिंदीतले अतिशय सुंदर अभंग आहेत. एक एक अभंग माणसाच्या विचारांना चालना देणार आहे, आपल्या बुद्धिमत्तेला खऱ्या अर्थाने प्रकाश देणार आहे. पण त्या संत रविदासाला या लोकांनी काय केलं, अरे तो चांभार जाती जन्माला आला, त्याचा बाप, त्याच्या वडिलांचा व्यवसाय चामडेच्या जोडे शिवणे हा होता आणि त्याच्या आधारावर मग त्याला चांभार करून टाकलं आणि संत रविदास हा चांभारात बंदिस्त झाला. मित्र हो, संत रविदास जर चांभार असता तर शिखांनी त्याला कशाला आपल्या गुरुग्रंथ साहिबमध्ये त्याचे अभंग घेतले असते, शिखांनी कशाला त्याची पूजा केली असते. आणि ते जाऊ द्या, जे सगळे हिंदीचे भागवत कथा सांगणारे जे लोक आहेत ते मधून मधून याच संत रविदासाचे अभंग गातात ना. त्याच्यातला एक अभंग तर आजच्या दिवसाला फार महत्त्वाचा आहे. तो अभंग असा आहे की अरे मन चंगा
तो कठोती में गंगा. आणि त्याची अतिशय सुंदर कहाणी सांगण्यात येते. ती कहाणी अशी आहे की रविदास बसले आहेत, त्यांच्या वडिलांनी तो काम करत नाही म्हणून त्याच्या बायकोला म्हणजे मीराबाईला आणि रविदासाला घराच्या बाहेर काढलं. कारण तो आपला व्यवसाय बरोबर करत नाही, तो जो चांबड्याच्या जोडेबरोबर शिवत नाही, तो आपल्याच परमेश्वराच्या गुणगानात आपल्याच तालात गाणे म्हणत राहतो, भजनं म्हणत राहतो, लोकांची सेवा करत राहतो. हे त्याच्या आईवडिलाला पटलं नाही म्हणून त्याच्या आईवडिलांनी त्याला काढून टाकलं आणि त्याने लगेच त्याच गावात म्हणजे वाराणसीला, ज्याला आता बनारस म्हणतो आपण, काशी म्हणतो, तिथल्या एका छोट्याशा त्याच जवळपासच्या खेड्यामध्ये त्यांनी आपली झोपडी बांधली आणि तिथे तो राहायला लागला. आणि तिथे राहताना त्याच्या मनात जे विचार आले त्याच्यातला सगळ्यात पहिला विचार आहे की या देशामध्ये परंपरेने जे चालू आहे, जे अतिशय अंधश्रद्धाळू आहे, ज्याच्यामुळे माणसाचा विनाशच होतो, विकास होत नाही, हे प्रथम रविदासांच्या लक्षात आलं आणि त्याच्या आधारावर त्यांनी 13 अभंग लिहिले. त्याच्यातला सगळ्यात सुंदर अभंग आहे मन चंगा तो कठोती में गंगा. आपल्या लक्षात त्याच्यावर अनेक लोकांनी म्हणजे रविदासांवर प्रवचन करणारे जे कीर्तनकार आहेत त्यांनी अतिशय सुंदर सुंदर वचनं लिहिलेली आहेत आणि एक कथा तर सुरेख सांगितलेली आहे की एक रविदास बसलेले असतात आपल्या झोपडीसमोर आणि एक ब्राह्मण पंडित ब्राह्मण पुजारी येतो आणि त्यांना म्हणतो, रविदासजी नमस्कार, काय करायचं आहे? तर रविदास तू कुठं चालला? तर तो म्हणाला, मी गंगेत स्नान करायला चाललो आहे. बरं ठीक आहे, गंगा नदीला माझ्याकडून हे एक उपहार बक्षीस दिसेल. आणि रविदास आपल्या घरातून एक चांबड्याचं एक गोल नाणं काढून त्या ब्राह्मणाच्या हातात देतात. ब्राह्मणाला वाटते हे सांबाराचं हे आपण कशाला अपवित्र व्हावं, आपण तर मोठे पवित्र आहो, आपण सर्वश्रेष्ठ आहो, आणि हा चांभार, हा दलित, हा अस्पृश्य, याचं काय करायचं? पण त्याचे जेव्हा तो भजनं ऐकतो तेव्हा त्याला असं वाटतं की नाही, हा रविदास महाराज आहे. आणि म्हणून मग तो दिलेलं ते चांबड्याचं नाणं आपल्या हातावर घेत नाही, त्याला तो त्याच्या कापडात ठेवतो आणि तो कापडात टाका. मग रविदास त्याला म्हणतात की बाबा हे माझं नाणं तू गंगेला अर्पण कर. आणि तो गंगा नदीत स्नान करायला जातो. तो म्हणतो या चांभाराचं नाणं आपण कशाला गंगेत अर्पण करायचं? तो त्या कपड्यात बांधून ठेवतो आणि स्वतः स्नान करतो आणि बाहेर येतो. बाहेर आल्यावर त्याच्याबरोबर त्याचे जे ब्राह्मण मित्र असतात, पुजारी असतात, तो पाहतो तर त्याला दिसत नाही, त्याचे डोळे चालले जातात. तो म्हणतो अरे मला काय झालं, मला अंधार झाला, हे काय झालं? त्यावेळी बाकीचे त्याचे मित्र म्हणतात अरे क्या हो गया तुझे? तो म्हणतो अरे मला दिसत नाही, मुझे दिख नहीं रहा, क्या हो गया? आणि मग तो म्हणतो की हे काय झालं? आणि मग त्यावेळी त्याच्या लक्षात येते की अरे हे आपण गंगा मैयाला अर्पण करणारं रविदासाचं नाणं दिलं नाही, त्याच्यामुळे आपण आंधळे झालो. आणि मग तो म्हणतो मुझे माफ करना गंगा मैया, मला माफ कर, मी रविदासाचं तुम्हाला दिलेलं दान मी देऊ शकलो नाही, आता मी तुम्हाला देत आहे. मग तिथे गंगा पूर्वी प्रकट होते म्हणते आणि गंगा म्हणते की ठीक आहे, रविदासाने दिलेलं दान मला देऊन दे. आणि तो रविदासानं दिलेली ती चांबड्याचं नाणं त्या गंगा मैयेच्या हातात अर्पण करतो. गंगा प्रसन्न होते आणि त्याला सांगते की हे ठीक आहे, आता मी तुला हे कंगण देतो आणि हे तू रविदासाला नेऊन दे आणि त्याला सांग गंगा मैया तुझ्यावर प्रसन्न झालेली आहे, तुझं दान तिने स्वीकारलेलं आहे. आणि तो ते अतिशय कंगण म्हणजे बांगडी सोन्याची असेल किंवा काय त्याच्यामध्ये दागे हे लावलेले असतील, बांगडीला लावणारे जे दागिने असतात ना, हिरे किंवा माणकं, त्याचा तो कंगणाचा हे झाला आणि ती बांगडी त्याला दिली की हे तू रविदासाला नेऊन दे. या ब्राह्मणाच्या मनात पुन्हा पाप आलं. तो म्हणतो की एवढं कंगन याला काय झालं? कारण रविदासाला काय माहिती आहे की गंगा मैयाने त्याला त्याच्यासाठी दिलं म्हणून आपण हे राजाला दिलं पाहिजे आणि राजाकडून आपण फार मोठी दक्षिणा घेतली पाहिजे. त्याच्या मनात पाप येतं आणि तो पुन्हा रविदासापर्यंत जातो पण रविदासाला सांगत नाही. आणि मग ते कंगन घेऊन ती बांगडी घेऊन तो राजाकडे जातो आणि राजाला सांगतो की राजा, मी तुम्हाला तुमच्या घरी तुमच्या पत्नीला महाराणीला देण्यासाठी एक उपहार आणलेला आहे, एक कंगन आणलेलं आहे, एक बांगडी आणलेली आहे. ती बांगडी तिला देतो. तो राजा म्हणतो की ठीक आहे, मी माझ्या महाराणीला हे देतो आणि याच्या बदल्यात तुला जे उपहार पाहिजे, तुला जे पैसे मोबदला पाहिजे ते उद्या ये, मी तुला उद्या देणार. आणि राजा त्या महाराणीकडे जातो, तिला सांगतो हे कंगन घे, तुझ्यासाठी आणलेलं आहे. ती कंगन घेते आणि म्हणते की ठीक आहे ठेवून घ्या,
काही हरकत नाही. ती पाहते, अरे बापरे इतकं सुंदर कंगन, एवढी सुंदर बांगडी, चांगली गोष्ट आहे. आणि तिची दासी जेव्हा येते, तिचे हातपाय चेपते, त्यावेळी ती दासीला म्हणते, बघ मला महाराजांनी कंगन आणून दिलेलं आहे. ते पाहते तर ती म्हणते, महाराणी साहेबा हे एकच कंगन काय, याचं दुसरं कुठं आहे? दुसरं असेल तर याला महत्व आहे, पहिल्याला एकाला काही महत्व नसते, तेव्हा हे कंगन काही लायकीचं नाही, तुम्ही असंच दुसरं आणा. आणि मग ती पुन्हा राजाला बोलवते आणि राजाला म्हणते, महाराज एक कंगन आपने दिया, आता याच्यासोबतचं दुसरं द्या. आणि मग महाराज म्हणतो की ठीक आहे, आणि तो पुन्हा त्या ब्राह्मणाला बोलवतो. आणि ब्राह्मणाला बोलवल्यानंतर तो सांगतो की ये कंगन तूने दिया, इसका दूसरा कहा है इसके साथ का, तूने कहा छुपा के रखा. तो त्याच्यावर रागावतो. आणि मग ब्राह्मणाच्या लक्षात येतं की अरे आपली चूक झाली आहे, आता काय करायचं. आणि मग तो सांगतो की यांच्यात भांडणं लावली पाहिजे. आणि तो ब्राह्मण बापात आणि पोरात भांडणं लावायचा प्रयत्न करतो. ही गोष्ट रविदासाला माहीत होते. आणि मग रविदास म्हणतो की अरे या ब्राह्मणाने सारी कपटनीती करून सगळ्या मानवतेचा सत्यानाश केलेला आहे, आता मला गेलं पाहिजे. आणि मग तो महाराणीला आणि महाराणीच्या सुनेला म्हणजे मीरा त्या हिला बोलवतो, राजाच्या सुनेला बोलवतो. आणि तो सांगतो की हे बघा हे ब्राह्मणाने केलेलं कर्तृत्व आहे, आता माझा वेळ झालेला आहे, मला जायचं आहे, मी निघून जाईल, पण या लोकांपासून सावध राहा. आणि मग तो सांगतो की तुम्हाला हेच पाहिजे ना, कंगनच पाहिजे ना. तर तो बोलवतो आणि आतून मातीचं ते मडकं बोलवतो आणि त्याच्यात पाणी टाकतो. तो म्हणतो याच्यातच गंगा आहे, मन चंगा तो कठोती में गंगा. आणि तो मग महाराणीला म्हणतो की बाई याच्यात टाक हात आणि तुला जे पाहिजे ते घे. ते म्हणाली मी कशाला टाकू, या ब्राह्मणाने केलेलं आहे तर ब्राह्मणाला टाकायला लावा. आणि मग ब्राह्मण तो या मडक्यात हात टाकतो आणि इतक्या बांगड्या, इतके कंगण वर येतात, त्याच्यातलं कोणतं स्वीकारायचं ते पहा. आणि मग त्याच्यातली ती महाराणी त्याच्या बरोबरीचा तो दुसरी बांगडी स्वीकारते आणि बाकीचं टाकून देते. तो ब्राह्मणाला म्हणते टाकून देते. पुन्हा ब्राह्मणाच्या मनात येते की एवढे इतके सुंदर दागिने, इतके सुंदर बांगड्या मी याच्यात कशाला टाकू, मी घ्यायला पाहिजे. पण त्याच्या लक्षात येते की अरे आपण चोरी केली आहे, आपल्या मनात पाप होतं म्हणून आपल्याला आतापर्यंत वेदना झालेल्या आहेत, त्या होऊ नयेत म्हणून तो पुन्हा त्या कठोतीमध्ये म्हणजे त्या भांड्यामध्ये ते टाकून देतो. आणि टाकल्यानंतर तो म्हणतो की लोकांची सेवा करण्यासाठी मला वारंवार रविदासाने सांगितलेलं आहे, पण मी ऐकलं नाही. आणि शेवटी रविदास त्याला म्हणतात की अरे माझ्या जाण्याची वेळ झालेली आहे, पण लक्षात घे तुझं मन चंग असेल, मन पवित्र असेल तर या देशात दुसरं तुझ्यासारखं कोणतंही वर्चस्व असणार नाही, तुझं नाव असणार नाही. आणि रविदास तिथून निघून जातात. ही रविदासाची कथा माघ पौर्णिमेला झाली, गंगा नदीवर झाली आणि त्या पात्रांमधून डुबकी लावून झाली. याचा वेगळा विपर्यास करून या लोकांनी कुंभमेळा सुरू केला. आणि हे सांगतात की पार ऋग्वेदापासून आम्ही कुंभमेळा करत आलो आहे. हे सांगतात की पार प्राचीन परंपरेनं आम्ही कुंभमेळा करतो. आणि भारतातच कुंभमेळा का होतो, जगाच्या पाठीवर दुसऱ्या नद्या नाही आहेत का? मिसिसिपी सारखी इतकी मोठी नदी अमेरिकेत आहे, चीनमध्ये याक्सिकांग नदी आहे, तिथे होत नाही एवढं, भारतातच का होतं? आणि होतं तर किती. आता कुंभमेळा आपण पाहिला, कुंभमेळा काशीला होतो म्हणजे वाराणसीला होतो, प्रयागला होतो म्हणजे अलाहाबादला होतो, उज्जैनला होतो म्हणजे महाकालला होतो आणि नाशिकला होतो. 4 ठिकाणी प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे कुंभमेळे होत राहतात. आणि कुंभमेळ्याचं वर्चस्व काय आहे, तिथे केवळ आणि केवळ ब्राह्मणी वर्चस्व आहे. सारे साधू संत जे आहेत त्यांना नादी लावायचं, बाकीच्या सगळ्या बहुजन समाजाला त्या धर्मश्रद्धेच्या नादी लावायचं आणि त्यांच्याकडून प्रचंड दक्षिणा वसूल करून घ्यायची, प्रचंड पैसे वसूल करून घ्यायची आणि आपली सगळीच्या सगळी सचोटी, आपली सगळी संपत्ती यांच्या नावाने करायची. आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. आणि अजून या देशातील बहुजनांच्या शिकलेल्या लक्षात आलं नाही की ज्या ज्या गोष्टी आपल्या देशामध्ये क्रांतिकारकांनी केल्या त्या गोष्टींना आपण विसरत चाललो आहोत. आपल्या लक्षात येत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था चांगली व्हावी म्हणून 1935 साली रिझर्व्ह बँक आणली. त्याच वेळी आर्थिक धोरण आणलं, पंचवार्षिक धोरण आणलं आणि त्यांनी विचार केला की अरे आपल्या देशातला सगळ्यात जास्त पैसा कुठे येतो? शेतातून उत्पन्न होतो तो सगळ्यात जास्त आहे का? व्यापारातून उत्पन्न होतो तो सगळ्यात जास्त आहे का? कम्युनिकेशनमधून जो उत्पन्न होतो तो सगळ्यात जास्त आहे का? उद्योगातून निर्माण होतो तो सगळ्यात जास्त आहे का? उत्तर आहे त्याच्यापेक्षा नाही. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा विचार केला आणि सांगितलं की आपल्या देशातली सगळ्यात जास्त संपत्ती आपल्या देशाच्या मंदिरांमध्ये आहे.
ज्या मंदिरांमध्ये दक्षिणा येते, ज्या मंदिरांमध्ये लोक उपहार वाटतात, सोनं नाणं वाटतात, हिरे जवाहरच वाटतात सगळ्या मंदिरांच्या, आणि सगळ्या जगाला माहित आहे की भारतातली सगळी मंदिरं दगडाची आहेत आणि दगडांमध्ये कधीही प्राण असत नाही. पण हे सांगतात आम्ही प्राण फुंकतो. रामलल्लाची मूर्ती डोक्यावर घ्यायची आणि त्याच्यामध्ये प्राण फुंकायसाठी मुहूर्त शोधायचा, आणि त्या मुहूर्ताच्या वेळी म्हणे कोरोना आला, आणि कोरोना आला तर त्या मुहूर्ताचं चाललं नाही, म्हणून योगी जो उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ, जो काय बिस्ट नावाचा माणूस, आणि तो डोक्यावर घेतो. मग आता काय करायचं, त्याचा गाजावाजा केला पाहिजे. आणि भारताचा प्रधानमंत्री म्हणतो मग का नाही, तुम्ही कोरोना घालवायसाठी थाळ्या वाजवा आणि टाळ्या वाजवा. सारे लोक टाळ्या वाजवतात, आणि यांच्या लक्षात येते की अरे रामलल्लाच्या मूर्तीचं सगळ्या लोकांनी दर्शन घ्यावं, सगळ्या लोकांनी आनंद व्यक्त करावा, म्हणून त्यांनी थाळ्या आणि टाळ्या वाजवल्या. कुठं काय सांगतात, काही सांगायला मार्ग नाही. हे क्रांतीला या पद्धतीने प्रतिक्रांतीत रूपांतरित करतात. आता या कुंभमेळ्याचंही तसंच आहे. इतका खर्च आणि तितके माणसं मरत आहेत. संसदेमध्ये त्याचे आवाज उठवतात, कोणी त्याच्यावर बोलायला तयार नाही. एक बीजेपीचा माणूस बोलायला तयार नाही, उलट सुलट बोलतात, आणि ते दाबायसाठी तिसरंच प्रकरण काढतात. आणि आता यांना बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विरुद्ध बोलायला, शिवाजी महाराज त्यांच्या विरुद्ध बोलायला फार मजा वाटते. त्यांच्या विरुद्ध, कारण त्यांना माहित आहे की हे इतके रिॲक्टेड लोक आहे की मूळ मुद्दा जो आहे कुंभमेळ्याचा, की हजारो माणसं मेलेले आहेत, काय करायचं. आणि साऱ्या राजकीय लोकांना सगळी व्यवस्था म्हणजे पोलीस बंदोबस्तामध्ये तिथे आणतात जबरदस्तीने, किंवा आनंदाने आणत असते, अनाहूतपणे आणत असते. पण हा इतिहास आहे का ज्या देशाच्या लोकशाहीने, भारतीय संविधानाने या देशातल्या राष्ट्रप्रमुखाला देशाचा प्रथम नागरिक केलं आणि त्याला सगळ्यात प्रथम सर्व अधिकार दिले, त्याच्या अधिकाराशिवाय तुमच्या सरकारचं पान सुद्धा हलू नये अशी व्यवस्था ज्या संविधानाने केलेली आहे, त्या संविधानामध्ये राष्ट्रपती जोपर्यंत या लोकशाहीच्या मनाने ऐकत नाही त्याचा अपमान करतात. त्यांनी रामनाथ कोविंद नावाच्या राष्ट्रपतीचा अपमान केला, जो दलित होता, पण तो बीजेपीचा कार्यकर्ता होता, त्याच्या डोक्यात काही आलं नाही. आणि त्याच्याच कारकिर्दीमध्ये त्यांनी सगळ्यात जास्त दलितांवर अन्याय होणारे कायदे बंद करून टाकले आणि अन्याय सुरू झाले, स्कॉलरशिपा बंद झाल्या, रिझर्वेशनचं धोरण बंद झालं. आणि सगळ्यात वाईट गोष्ट की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला आणि दार उघडलं पाहिजे म्हणून वामनदादा कर्डक त्याच्याबद्दल बोलतात, अजून नाही उघडला रामाचा दरवाजा, माझा भीमराजा तिथं उभा आहे आणि दरवाजा उघडला नाही, असं कसं आहे. आणि ह्याच्यावरून स्फूर्ती घेऊन सारेच्या सारे लोक मंदिरांच्या विरोधात उभे राहतात. त्यावेळी हा रामनाथ कोविंद जेव्हा मंदिरात जातो तेव्हा तिथले पुजारी त्याला जाऊ देत नाहीत, कारण तो दलित आहे. हा विचार केला पाहिजे. ज्यावेळी नवीन संसद भवन तयार होते त्यावेळी भारताची राष्ट्रपती असलेली, आदिवासी समाजाची महिला असलेली, तिच्या हाताने उद्घाटन होत नाही, आणि ब्राह्मणांचं मात्र वर्चस्व होतं, उदो होतो. आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न मंदिरांचं आहे. या मंदिरांचे मालक कोण आहेत? या मंदिरांचे सारेच्या सारे मालक ब्राह्मण आहेत. पुजारी कोण आहेत? सारे पुजारी ब्राह्मण आहेत. विश्वस्त कोण आहेत? सारे विश्वस्त ब्राह्मण आहेत. आणि दक्षिणा सगळ्यात जास्त दानपेट्यांच्या कुलपाच्या किल्ल्या कोणाकडे आहेत? काही हिशेब नाही. आणि अहवाल असे सांगतात की भारताचं जे सरासरी वार्षिक उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न भारतातल्या मंदिरांचं आहे. महाराष्ट्राबद्दल असं बोललं जातं की महाराष्ट्रातली जी मंदिरं जे उत्पन्न वर्षासाठी देतात ते महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असतं, त्याचा हिशेब नाही. एवढे अंधश्रद्धाळू लोक पुन्हा पुन्हा त्याच गर्तेत राहावे म्हणून यांचं हे चक्र चालत असते. याला बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिक्रांतीचं चक्र म्हटलेलं आहे. एखादी चांगली गोष्ट व्हायची आणि तिच्यामध्ये घुसळून पद्धतशीरपणे तिला दाबून टाकायचं आणि आपलीच वर्चस्वाची ढाल पुन्हा देवत ठेवायची, हा जघन्य विचार आपल्याच देशामध्ये सतत सुरू आहे. बघा, रविदासाचा इतका चांगला माणूस त्याला चांभार करून टाकलं. कबीरासारखा माणूस, कबीराचे दोहे म्हणताना आमच्या लक्षात येत नाही की हे जे थोर माणसं आहेत यांच्या हत्या कोणी केल्या. रविदासाची हत्या कोणी केली? तुकारामाची हत्या कोणी केली? अहो, नामदेवाला कोणी वाळीत टाकलं? जाऊ द्या, आपल्या संत कबीरावर सगळ्यात जास्त वार कोणी केले लक्षात सुद्धा येत नाही. आणि त्यांच्यानंतर त्यांच्या गाथा ओव्या वेगवेगळ्या पद्धतीने बोलत राहायच्या, आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. ही क्रांतिकारी माणसं पद्धतशीरपणे आपल्या देशामध्ये हजारो वर्षापासून संपविण्याचं जे षडयंत्र आहे, जो प्रयोग आहे, जो सिद्धांत आहे, त्याला आपल्या देशातला 90% असलेला 96% असलेला बहुजन समाज
जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत ही क्रांतिकारी माणसं, हे ब्राह्मणी वर्चस्वाची माणसं प्रतिक्रांतीच्या विळख्यात पुन्हा पुन्हा टाकत राहतील. आणि बस अशा जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या, दुसरं काय होणार आहे. माघी पौर्णिमा आली ते कुंभमेळा करणार, आपण विसरून गेलो रविदासाची जयंती साजरी करायची. रविदासांनी ज्या आपल्या अभंगात सांगितलेलं आहे की अरे तू निर्मळ मनाने कर्म कर, त्यातच तुझा भगवंत आहे, त्यातच तुला आनंद मिळणार आहे. आज कुठे आहे हा विचार केला पाहिजे. आणि या विचाराच्या अनुषंगाने आपण मित्र हो जाग झालं पाहिजे. नाही तर येणारा कारण प्रॉब्लेम कसा झालाय आपला माहिती आहे का. आपली गोष्ट अशी आहे की ज्यावेळी आपण अडाणी होतो तोपर्यंत चांगले होतो, पण जसे जसे शिकायला लागलो तसे आपण जास्त अडाणचोट व्हायला लागलोय. उगाच नाही बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की मला शिकल्या सवरल्या लोकांनी धोका दिला. उगाच कांशीरामने नाही म्हटलं की बाबासाहेब ने ऐसा बोला था की मुझे पढ़े लिखे लोगों ने धोका दिया. आणि त्याच्या आधारावर त्यांनी आपल्या मुवमेंट्स, आपल्या चळवळी सुरू केल्या. आज अडाणी माणसं परवडले, निरक्षर लोक परवडले, ग्रामीण जीवनातले गाव खेड्यातले लोक परवडले. पण जे बाबासाहेबांच्यामुळे, शाहूच्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे, फुल्यांच्यामुळे गर्वाने आपला स्वतःचा अभिमान सांगतात, ती अभिमानी माणसं काय करत आहेत. आंबेडकरांचा अभिमान सांगणारी अभिमानी माणसं काय करत आहेत. पद्धतशीरपणे या ब्राह्मणी व्यवस्थेने कावा करून त्यांना आपल्या बरोबर डबक्यात टाकलेला आहे. ते अशा आपल्या मुंडक्या वर करतात आणि आपल्याला वाटते अरे हा आपला माणूस आहे, पण तो आतून पूर्णपणे गलित गात्र झालेला असतो. तो काहीही करू शकत नाही. इतकी भयान अवस्था सोडून दिलेली आहे. आणि या अवस्थेमध्ये दर दिवसाला नवीन नवीन काही काही येतं. जे पवित्र सण असतात, ज्या पवित्र माणसांच्या जयंत्या किंवा पुण्यतिथ्या असतात, त्यावेळी खरं तर प्रत्येकाने प्रतिज्ञा करायला पाहिजे की या माणसाकडून मला हे शिकलंय, हे शिकलं मी, हे इम्प्लिमेंट करणार. या माणसांनी मला हे करू नकोस हे सांगितलेलं आहे, मी ते जन्मभर करणार नाही. या प्रतिज्ञा घेणाऱ्या या मोठ्या थोरा मोठ्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करण्याचे निमित्त असतात. ते जाऊन आपण नुसतं भागवत कथेसारखं सतत त्यांचा उत्साह सुरू करतो. भागवत कथेचं एक वैशिष्ट्य तुम्ही पाहिलं असेल, खेड्यापाड्यात जेव्हा भागवत सप्ताह होता, तो पुजारी असतो, तो कीर्तन करतो आणि सुंदर प्रवचन करतो. आणि त्याचा भागवत सप्ताह कधी 7 दिवस, कधी 9 दिवस, कधी महिनाभर चालतो. आणि सारे गावातले लोक, त्यातून शहरातले लोक तिथे 3-3 तास बसतात आणि त्याचं प्रवचन ऐकतात. मी 4 ठिकाणी याचं संशोधन केलं आणि तिथे नियमित बसणारा जो एक वर्ग होता त्याच्यातल्या प्रमुख माणसांची मुलाखत घेतली आणि माझ्या लक्षात आलं की त्या भागवताने काय सांगितलं हे यांच्या लक्षातच येत नाही. हे रातचा गोंधळ बरा होता. रामायण, करे बाबा रामकथा वाचली आहे? हो, रामकथा वाचलेली आहे. फार चांगलं, महाराजांनी खूप रामाचं वर्णन सुंदर केलेलं आहे. मग त्याला विचारायचा प्रश्न का बाबा सीता ही रामाची कोण होती? मग त्याला उत्तर देता येत नाही लवकर. बहीण होती का काय होती, माय होती का बायको होती? मग तो कुठे कष्टानं सांगते, तो म्हणतो की बायको होती. मग ठीक आहे ना, मग जर रामाची बायको सीता होती तर रामानं तिला हाकलून कशाला दिलं, घराच्या बाहेर कशाला काढलं? जी त्याच्यासोबत 14 वर्ष वनवासात राहिली त्यावेळी त्याने बाहेर नाही काढलं. आणि नुसतं एका रावणाने तिला पळवून दिलं म्हणून त्या रावणाचा वध करायसाठी तो गेला. त्याच्यासोबत ती त्या अशोक वाटिकेत राहिली त्यावेळी रामाला काही वाटलं नाही. आणि राम अयोध्येला परत आला आणि एका बामदानं सांगितलं की तुझी बायको अशी आहे, त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिला काढून टाकलं, कण्व ऋषीच्या आश्रमात पाठवून दिलं. हे कोणतं रामायण आहे तुमचं? हे कुठल्या याचं आहे? आणि मग सत्यवाणी, एकवचनी काय काय वर्णनं करतोय आपण. ऐकायला खूप सुंदर असतात, मनोरंजक असतात, पण ते आपल्या लक्षात येत नाही का या मनोरंजनानं आपली कल्पनाशक्ती, आपली बुद्धिमत्ता, आपला विवेकवाद हे लोक संपवत आहेत ना. थोड्याशा पैशापायी संपवत आहेत, आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. म्हणून ही व्यवस्था, जगातून ही व्यवस्था हद्दपार झालेली आहे. पण ही व्यवस्था जगावरही राज्य करण्याच्या मानसिकतेत बदलेली आहे, हे लक्षात ठेवा. कारण तुमच्याकडे, तुमच्या देशामध्ये जगात कुठेही नसेल इतकी नैसर्गिक साधन संपत्ती आहे. इथे ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आपण या पर्यावरणाचा फार खतमा करून टाकला, झाडं तोडून टाकली,
सृष्टीचा नियम असं सांगत होता. आपले शास्त्रज्ञ म्हणतात, ज्याचं नाव जगदीशचंद्र बोस आहे, तो म्हणतो की पर्यावरणाचं संतुलन ठेवलं पाहिजे. 35% जंगलं असली पाहिजे जमिनीच्या भागात. आज कुठे जंगलांचं काय झालंय? सारी जंगल संपदा नष्ट करून टाकलेली आहे. प्राणवायू जास्तीत जास्त संख्येने असला पाहिजे, तो आपण प्रदूषित करून टाकला कारखान्यांनी. आणि बारमाही पाऊस येण्यासाठी सगळी व्यवस्था केली पाहिजे. त्याच्यासाठी जी व्यवस्था असते, ज्याला आपण पर्यावरण म्हणतो, या पर्यावरणाचा पार सत्यानाश करून ठेवलेला आहे. हे आपल्या लक्षात येत नाही आणि आपण फक्त परमेश्वराच्या मागे लागलेलो आहे. जेव्हा की संत पेरियार स्वामी म्हणतात की तो 18 वेळा आपल्या याच्यात लिहितो की परमेश्वर नाही. अरे परमेश्वर बिलकुलच नाही. जो परमेश्वराला मानतो त्याच्यासारखा जगात मूर्ख दुसरा कोणता नाही. हे महापुरुष आहे. याबद्दल आपण लक्षात न घेता पुन्हा त्याच वाटेने जातो ना. आपल्याला वाटतं की थोडं क्षणिक सुखासाठी आपण पूर्ण आपल्या आयुष्याचं बर्बाद करतो, हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून क्षणिक सुखाच्या मागे लागणं हे तात्पुरतं आनंददायी जरी असलं तरी ते विनाशकाली विपरीत बुद्धीचं आहे मित्र हो. याच्यापासून आपण सावधान राहायला हवं. मला आज पुन्हा राहुल खांडेकरनं संधी दिली आणि म्हटलं की नाही सर, आज तुम्ही बोललो पाहिजे, कारण आज रविदास महाराजांचा जन्मदिवस आहे, तुम्ही बोललो पाहिजे. आज आपण रविदास महाराजांना खरोखर नमन करू. एक जरी त्याचा दोहा, एक जरी त्याचा अभंग वाचला तरी आपल्या लक्षात येईल काय क्रांतिकारी शब्द वापरतो तो माणूस. हिंदीतून वापरतो. त्यांची हिंदी बोली आहे, भाषा सुद्धा नाही. आणि माणसाला जागृत करण्याचं काम करणारा हा महापुरुष, त्याची आज जयंती आहे. त्याला आपण अभिवादन करू आणि थांबू आणि विनोबाच्या शब्दात सांगू, जय जगत, जय भारत, जय बुद्ध, जय भीम.